नमस्कार नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही नीडली SOS ॲपच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये असता त्यावेळेस जे तुमचे नीडली SOS बटनला ट्रिगर केल्यानंतर जो SMS मॅसेज तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टला जातो त्यावेळी फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरामधून इमेजेस ज्या कॅप्चर होतात आणि व्हिडिओज कॅप्चर होतात ते व्हिडिओज तुमच्या गुगल ड्राईव्हला ॲपमधून गुगल साइन इन करून कशाप्रकारे अपलोड करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नीडली SOS ॲप ओपन करायचं आहे. नीडली SOS ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या बाजूला 3 डॉट दिसत असतील, त्याला आपण मेनू बटन म्हणतो, मेनू लिस्ट बटन म्हणतो. ह्या बटनला क्लिक केल्यानंतर खालून 2 नंबरला तुम्हाला सेकंड लास्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला गुगल साइन इन नावाचा ऑप्शन दिसेल. त्या गुगल साइन इनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. गुगल साइन इनला क्लिक केल्यानंतर आपण स्क्रीनवरती पाहत असाल त्याप्रमाणे आपण एक पॉपअप दिलेला आहे. त्यामध्ये गुगल ड्राईव्हची परमिशन आपण का घेतो ते सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गुगल साइन इनला या बटनला क्लिक करायचं आहे. गुगल साइन इन बटनला क्लिक केले की तुम्हाला तुमचे जे काही मेल आय डी आहेत त्या मेल आय डीची लिस्ट येते. ह्यामध्ये तुम्हाला मग जो तुमचा मेल आय डी वापरायचा आहे तो ईमेल आय डी जीमेल आय डी वापरायचा आहे आणि ओके बटनला क्लिक करायचं आहे. ओकेला क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे फाईल म्हणजे गुगल ड्राईव्हची परमिशन अलाव करून तुम्ही गुगल साइन इन होता. आता हे गुगल साइन इन झाल्यानंतर इथं तुम्हाला साइन इन केलेला मेल आय डी दिसू लागतो. आता तुमचे एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जे कॅप्चर होतात सिक्युरिटी इमेजेस आणि व्हिडिओज ते गुगल ड्राईव्हला कसे अपलोड होतात ते आपण बघूया. तर हे जे नीडली SOS नावाचं बटन आहे या बटनला तुम्ही ट्रिगर करता त्यावेळेस हा बघा, डू यू वॉन्ट टू सेंड मेसेज याला तुम्ही ओके केलं की तुमचे जे मिळते. तर फोटोज अँड व्हिडिओज इन इमर्जन्सी यामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारे जे फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा इमेज कॅप्चर होतात आणि सेम व्हिडिओ पण फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा इमेजेसचे व्हिडिओ पण कॅप्चर होतात. आता हे कॅप्चर झालेले जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या गुगल ड्राईव्हला कशा प्रकारे जातील तर ते तुम्ही गुगल साइन इन केलेले आहे. ज्या गुगल मेल आय डीने तुम्ही गुगल साइन इन केले आहे त्या गुगल ड्राईव्हवरती त्या मेल आय डीच्या गुगल ड्राईव्हला तुम्हाला जायचं आहे. त्या गुगल ड्राईव्हला तुम्ही गेल्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला त्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि इथे आपण पाहू शकता इथे तुम्हाला तुमच्या फाईल्समध्ये नीडली SOS नावाचा फोल्डर क्रिएट होतो. तुम्ही त्या मेल आय डीला जायचं आहे. आता त्या मेल आय डीला गेल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही नीडली SOS नावाचा फोल्डर क्रिएट झालेला आहे. आता या फोल्डरमध्ये तुम्हाला तिथे नीडली SOS या फोल्डरवरती तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. ह्या फोल्डरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे काही इमेजेस आणि व्हिडिओज आहेत जे स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणजे इमर्जन्सी हेल्पमध्ये कॅप्चर झालेले आहेत ते फोटोज आणि व्हिडिओज इथे तुम्हाला दिसतील. अशा प्रकारे तुम्ही नीडली SOS ॲपच्या माध्यमातून जे काही तुमचे रेकॉर्डिंग झालेले इमेजेस फ्रंट बॅक कॅमेरा आणि व्हिडिओ आहेत ते तुम्ही इथे तुमच्या गुगल ड्राईव्हवरती अपलोड होतात आणि ते तुम्ही इथे पाहू शकता. धन्यवाद.